की याच्या डोक्याला मार लागले. हा एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतो, ठीक आहे. सगळ्यांना कन्स्ट्रक्शन साईट माहिती आहे ना. खालती काम करतो आणि वरनं काहीतरी एखादा दगडाचा तुकडा वगैरे त्याच्या डोक्यात पडला आणि हेल्मेट नव्हतं घातलेलं. त्याच्या डोक्यात तो तुकडा सेंटरला पडला आहे, खड्डा झाला आहे. अर्धा दगड बाहेर दिसतो, अर्धा दगड डोक्याच्या आत झाला. आता तुम्ही काय करणार? काय नाही करणार. आपण काही करायचं, आपलं काम एवढंच आहे, ह्याच्यावरती बँडेज करायची आणि ह्याला हॉस्पिटलला सोडायचं है ना. बरेच लोकांचे प्रश्न सर मी पहिला त्याला करायचे. बँडेज करण्यामागचं कारण आहे ह्याचं रक्तस्राव होत आहे. बॉडीतलं रक्त जर कमी झालं तर वाचण्याचे चान्सेस कमी होतात. मग आपलं काम काय? रक्त थांबवतं. मग आपण काम काय करणार? लक्ष द्या. इथे जे आधंतरी अडकलेली गोष्ट आहे तिला हाताने काढायला जायचं नाही. हात का लावायचा नाही जखमेवर? आपल्या हातावर हजारो किटाणू, कुठला किटाणू कुठल्या प्रकारचा आपल्याला काही माहिती. जर चुकून एखादा किटाणू जर ह्याच्या जखमेतून शरीरात गेला त्याचे वाचणं फार कठीण. त्यामुळे कुठल्याही जखमेला डायरेक्ट स्पर्श करायला जायचं नाही. जर असं दिसलं आपल्याला तर आपल्याला काय करायचं? जखम ढाकायची. तर ढाकण्याआधी ती स्वच्छ झाली पाहिजे. मग स्वच्छ करण्यासाठी काय कराल तुम्ही? डेटॉल वापराल, सॅव्हलॉन वापराल, काय वापराल? बँडेज बँडेज ते पुसणार थोडंसं, काय पण नाही दुखणार ते काय पण नाही करणार. कापसाने तर लक्षात घ्या, आपल्याला बँडेजनी वगैरे काही साफ करायचं नाही. एखादी गोष्ट अशी दिसते फक्त त्याची मुंडी अशी खाली करायची आणि पाण्याचं बॉटल पाणी घ्यायचं आणि हळूहळू पाणी थोडंसं सोडायचं. आता हे पण काय करायचं, जी साईडला घाण आहे ना तेवढी क्लीन होते. जर तुम्ही ते नाही केलं, रक्त येते, रक्त बाहेर आल्यावरती ते मळ साचलेलं आहे ते रक्त आणि मळ मिक्स होणार. हलकीशी हवा लागली की केस अशी, मग डॉक्टरला काढायला फार, मग तो इथली चामडी कापून काढली. लक्षात घ्या, केस कट होत मी तुमच्या एकदम चामडीशी कनेक्टेड आहे. त्याला तिथून जर नाही तर मग एवढा अर्धा टक्कल करावं लागलं. म्हणजे दोन ऑप्शन, इथं चामडी कापून काढा किंवा टक्कल काढा, हे दोन ऑप्शन. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं याला खाली वाकवून हलकंसं पाणी सोडायचं. तेही असं उंचावरनं नाही, जवळून. कळलं? एवढं काम झाल्यावरती आपलं दुसरं काम. आता आपल्याला इथे काय, त्याच्या जखमेमध्ये काहीतरी आत शिरलेलं दिसतंय, त्याला हात लावायला जायचं नाही. आता ते मी साफ केलं बरोबर, आता मला बँडेजिंग करायची. तर साफ केल्यानंतर मी डायरेक्ट अशी बँडेज बांधणार का? बांधणार की नाही बांधणार? मग काय करणार? सुकवणार. पंखा लावू, काय लावू, काय करणार? अरे तो सुकेपर्यंत हा राहणार का? काय अरे डोक्यालाच बांधायचे आता. इथे लागलं तर इथंच बांधणार ना, पायाला थोडी बांधणार त्याच्या. मी काय म्हटलं, ही बँडेज आहे, ही बँडेज जखमेवर डायरेक्ट मी अशी बांधणार का? नाही का? रिझन द्या ना. त्याला त्रास होईल, अजून आज जाईल ना. मग काय बँडेज तर बांधावी लागेल ना. शिकारणी घेऊन आपण पहिल्यासारखं फोल्ड करून त्याची साईडने पट्टी येस, कळलं? 2 बँडेजचा वापर होणार आहे. किती? पहिला तुम्हाला काय करायची आहे, नॅरो बँडेज बनवायची आहे. कळलं? ही नॅरो बँडेज बनल्यावरती ह्याला डोक्यावर माहिती कळशी अंडा घेतात आणि याला चुंबळ म्हणतो. काय म्हणतात त्याला? डोक्यावर तुम्ही घेता अंडा कशी घ्यायला, प्रत्येकामध्ये वेगवेगळं नाव आहे. मराठीमध्ये याला चुंबळ म्हणतात. अशी चुंबळ बनवायची तुम्हाला. कळलं? ही चुंबळ बनवून जो दगड आहे तो या ह्याच्या चुंबळच्या सेंटरच्या ह्याच्या बरोबर आला पाहिजे. या पद्धतीने फक्त ठेवायची. काम कळलं? काय करायचे, दगड सेंटरला आहे, मी चुंबळ बनवून ह्याच्यावर फक्त ठेवली. हे एकाच बँडेजचं काम. लक्षात राहील? आता दुसरी बँडेज घ्यायची आपल्याला. दुसऱ्या बँडेजचं काय करायचं, बेस पकडायचं. काय पकडायचं? हा बेस पकडायचा असा. शिखर कुठे जाणार आता? पाठीमागे. कळलं? हा बेस घ्यायचा. आता बँडेज बांधताना नेहमी बॅक साईडला उभं राहायचं.
पुढे उभं राहायचं, कारण कधी कधी बँडेज बांधताना त्याला त्रास होऊ शकतो. जर तुम्ही समोर असाल तर तो आक्रमण करेल. कळलं? म्हणून बॅक साईडला राहायचं. कळलं? बॅकला राहायचं, थोडंसं क्रॉसनी पुढे बघायचं त्याला. आणि हे बेस जो आहे हा ह्याच्यात डोळ्यांच्या बरोबर उभं राहणार आहे. आलं लक्षात? डोळ्यांच्या डायरेक्ट वर राहणार. आता हे आणायच्या आधी इथे पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, इथं मी काय केलं, थोडंसं मेजरमेंट टाईप घेतलं आणि इथे बँडेजला मी एक फोल्ड मारलं आतल्या बाजूला. कळलं? मी डायरेक्ट अशी बँडेज घेतलेली नाही. इथे काय केलं, मी एक फोल्ड मारला बेसला आणि मग हे फोल्ड जे आहे हे याच्या डोळ्यांवर घेतलं. आलं लक्षात एवढं? आणि मग हे पकडत असं कानाकडनं मी टाईट करत आलो. थोडं लक्षात आलं? हे दोन टोक माझ्या हातात आहे, शिखर पाठीमागे. पहिलं काम. दुसरं काम, हे दोन्ही जे टोकं आहेत एकमेकांना क्रॉस करायची. कळलं? क्रॉस करून परत टाईट करायची आणि इथे कानाच्या इथून पुढे आणायची. आणि गाठ कुठे येणार तुमची? कपाळावर. इथे येणार गाठ. कुठली गाडी ना तुमची? किंवा साधीच गाडी मारतो, एकच मारतो. ठीक आहे? झाली का बँडेज पूर्ण? शिखर राहिला. काय करायचं शिखरला? स्टिकरला त्याच्यावरती टाकायचं. हां, असं सोडलं तर काय होणार? कुठेतरी अडकेल. कुठे कुठेतरी अडकेल? अडकेल. कुठे अडकेल? कळलं? प्रेशरमध्ये जरी नाही अडकलं तर काही लोकांना सवय लागते. तेवढी दिसली की पडायची. टाळ्यामध्ये लई करणार असते ना. मग काय करायचं, या शिखरला हलकंसं खेचून घ्यायचं. बघा खेचल्याने काय झाली, ती टाईट झाली वर. कळलं? आणि मग या शिखरला इथे फोल्ड करायचं. 2-3 फोल्ड मारायचे आणि इथेच कुठेतरी साईडला आतमध्ये दाबून टाकायचं, बँडेजमध्ये फसवून टाकायचं. आलं लक्षात? झाली का बँडेज पूर्ण? काय राहिलं? समोरच्याला दिसला काय करायचं? डिडेंट काय अडचण आहे डिडेंटची? पाठी आठवण त्याला काय बघायचं? काय अडचण काय? असं राहिलं तर काय अडचण आहे? पण कोणाला पण त्याला त्याला बघायचं काय? तो बेशुद्ध झालाय, पकडा. त्याला काय दिसणार आहे? शुद्ध होईल तेव्हा. नाही ते खाईल. अरे हे सुद्धा कुठेतरी अडकू शकतात, तिथे साईड हां कुठेही अडकू शकतात. हा, किंवा तो जर शुद्धीत असेल तर त्याला इरिटेट होणार सारखं. तेच. आणि मग तो काय करणार? खेचून काढून टाकणार त्याला. आणि ते खेचण्याच्या नादामध्ये दगड सुद्धा सरकणार आहे. कळलं? म्हणून ह्या एंडला सुद्धा काय करायचंय, या बाजूला आणायचं आणि इथे बाकीच्या साईडला कुठेतरी अडकवून टाकायचं. ही झाली तुमची पूर्ण बँड. क्लिअर? दिसायला अगदी